नमस्कार, मी स्वाती कांबळे. जर तुम्ही पी-एच-डीला ॲडमिशन घेतलेलं असेल आणि तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण झालेली असेल, तर तुम्हाला अशा वेगवेगळ्या पी-एच-डी फेलोशिप्सना अप्लाय करण्याची संधी मिळते. तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कम्युनिटीजसाठी बार्टी, सारथी आणि महाज्योती या संस्थांकडून दरवर्षी पी-एच-डीची ही फेलोशिप दिली जाते. या फेलोशिपमध्ये तुम्हाला फायनान्शियल एड मिळते, त्याचबरोबर तुमचा रिसर्च तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे करता यावा, यासाठीची ही मदत असते. तर यावर्षीची जी या पी-एच-डी फेलोशिपसाठीची सिलेक्शन प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये एक नवीन गोष्ट इंट्रोड्यूस झालेली आहे, ती म्हणजे कंबाइंड एंट्रन्स टेस्ट किंवा सीईटी, जी या तिन्ही संस्थांकडून एकत्रितपणे कंडक्ट केली जाणार आहे. आणि या टेस्टमधून जे लोक क्वालिफाय होतील ते या पी-एच-डी फेलोशिपसाठी एलिजिबल असणार आहेत. तर ही एक्झाम नक्की कशी आहे आणि त्याच्यासाठी आपण तयारी कशी करू शकतो, जरी तुम्ही पुढच्या वर्षी या फेलोशिप्सना अप्लाय करत असाल तरी देखील तुम्हाला या माहितीचा नक्कीच फायदा होईल. तर यावर्षी जे लोक या फेलोशिपच्या प्रोसेसमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. अशा सर्व लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी, त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास करता यावा आणि एक्झाम देता यावी आणि त्यांना देखील ही परीक्षा पास होता यावी, यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि ही पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहत राहा. तर यावर्षीची एक्झाम ही येत्या रविवारी 24 डिसेंबरला होणार आहे आणि त्याच्यासाठीची वेळ 10 ते 11 म्हणजे 1 तास आहे. या तिन्ही संस्थांनी आपापल्या ऑफिशियल वेबसाईट्सवर हे सर्व डिटेल्स शेअर केलेले आहेत, तर तुम्ही ते डिटेल्स नक्कीच वाचा. तुमचं हॉल तिकीट सुद्धा डाउनलोड करायचं आहे किंवा एक्झाम सेंटर कुठे आहे आणि किती वाजता आपल्याला तिथे हजर राहायचं आहे, या सर्व गोष्टींची देखील तुम्ही काळजी घ्यायला हवी. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीईटी नक्की कशी असणार आहे, त्याचा फॉर्मॅट काय आहे, सिलेबस काय आहे आणि आपण या कॉम्पोनंट्सची तयारी कशी करायची आहे आणि एक्झाम कशी द्यायची आहे. तर इथे मेन्शन केल्याप्रमाणे ही जी सीईटी होणार आहे ती महाराष्ट्राची सेट एक्झाम मधला जो पहिला पेपर असतो जनरल पेपर, त्याच्या सिलेबसवर बेस्ड असणार आहे. तर या सिलेबसमध्ये एकूण 10 कॉम्पोनंट्स आहेत किंवा 10 युनिट्स आहेत आणि त्याच्यावर बेस्ड ही परीक्षा असणार आहे. आणि या परीक्षेचं स्वरूप मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स किंवा ऑब्जेक्टिव्ह या फॉर्ममध्ये असणार आहे. म्हणजे एक प्रश्न दिलेला असेल, खाली 4 ऑप्शन्स असतील, त्याच्यातून आपल्याला एक ऑप्शन सिलेक्ट करायचा असतो. तर याच्यामध्ये 50 क्वेश्चन्स असतील, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स आहेत, म्हणजे 100 मार्कांची अशी ही टोटल परीक्षा आहे. आणि यासाठी वेळ आहे 1 तास, म्हणजे आपल्याला 50 प्रश्न 60 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत. आणि याच्यासाठी नक्की कोणकोणते टॉपिक्स असणार आहेत हे आता आपण डिटेलमध्ये पाहूयात. तर इथे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते नक्कीच वाचून घ्या. आणि तुम्ही या परीक्षेसाठी आता जो काही आपल्याकडे वेळ आहे त्याच्यामध्ये कोणकोणते कॉम्पोनंट्स कव्हर करू शकता आणि त्याचा वापर एक्झामसाठी कसा करू शकता किंवा प्रश्न सोडवताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात याची देखील माहिती आपण इथे जाणून घेऊयात. तर इथे दिलेल्या सिलेबस प्रमाणे आपल्याकडे 10 कॉम्पोनंट्स आहेत, ज्याच्यामधलं युनिट 1 आहे टीचिंग ॲप्टिट्यूड, दुसरा आहे रिसर्च ॲप्टिट्यूड, तिसरे युनिट आहे कॉम्प्रिहेन्शन, चौथा आहे कम्युनिकेशन, 5वं युनिट आहे मॅथमेटिकल रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड, 6th युनिट आहे लॉजिकल रिझनिंग, 7वं युनिट आहे डाटा इंटरप्रिटेशन, त्याच्यानंतर आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे ICT, त्यानंतर आहे पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, याच्यामध्ये मोस्टली करंट अफेअर्स किंवा चालू घडामोडी याच्याशी निगडीत प्रश्न असतात, आणि 10वं युनिट आहे हायर एज्युकेशन सिस्टम. आणि इथे दिलेल्या इन्स्ट्रक्शननुसार हे जे 10 युनिट्स आहेत त्या 10 युनिट्सवर प्रत्येकी 5-5 प्रश्न असणार आहेत, म्हणजे एका युनिटवर 5 क्वेश्चन्स. असं हे 10 युनिट्स इंटू 5 म्हणजे 50 क्वेश्चन्स हे प्रत्येकी 5-5 असे असणार आहेत आणि असं आपण स्ट्रक्चर एक्सपेक्ट करू शकतो. बऱ्याच लोकांना हा प्रश्न होता की एक्झाम मराठीमध्ये होणार आहे की इंग्लिशमध्ये होणार आहे. तर मोस्टली सेटची एक्झाम ही बायलिंग्वल म्हणजे आपल्याला दोन्ही तिथे इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्ही प्रकारचे क्वेश्चन्स दिलेले असतात, तर तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे त्यामध्ये तुम्ही सोडवू शकता. मोस्टली ही एक्झाम सुद्धा त्याच फॉर्मॅटमध्ये होईल. ओके, तर आपण आता हे सिलेबसचे कॉम्पोनंट्स आणि त्याचा नक्की आपण कशा प्रकारे वापर करू शकतो आत्ता अभ्यास करताना हे जाणून घेऊयात. तर ही जी PDF फाईल आहे याच्यामध्ये काही मी नोट्स प्रिपेअर केल्या आहेत, खूप शॉर्ट आहेत या नोट्स, पण याच्यामध्ये जे पॉइंटर्स दिलेले आहेत त्याचा वापर करून तुम्ही अजून थोडं एक्स्ट्रा रीडिंग जर केलं येत्या 2-3 दिवसांमध्ये तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ही जी PDF आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक शेअर करते, त्याच्यावर जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता आणि याचा ही रेफरन्स म्हणून वापरून तुम्ही अजून याच्यामध्ये दिलेल्या पॉइंटर्सवर अभ्यास करू शकता आणि त्याचा तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच वापर होईल. तर आपल्याकडे खूप कमी वेळ आहे आणि
एक्झाममध्ये नक्की आपल्याला कोणत्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे, तर सगळ्यात पहिला म्हणजे टाइम मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं स्किल असतं अशा पेपर्समध्ये, कारण आपल्याकडे 50 प्रश्न आणि 60 मिनिट असा वेळ आहे. तर कोणत्या प्रश्नांमध्ये आपण वेळ वाचवू शकतो आणि कोणत्या प्रश्नांना जास्त वेळ द्यावा लागतो याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला जमलं पाहिजे. म्हणजे जे फॉर एक्झाम्पल करंट अफेअर्स मधले किंवा टीचिंग आणि रिसर्च ॲप्टिट्यूड मधले क्वेश्चन्स असतात, ते बघितलं वाचलं की आपल्याला लक्षात येतं. त्याच्यामुळे ते प्रश्न आपण कमी वेळामध्ये सोडवू शकतो. मात्र मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड किंवा लॉजिकल रिझनिंग मधले क्वेश्चन्स असतात, ज्याच्यामध्ये डायग्राम्स, मॅथमॅटिकल फॉर्म्युला वापरायला लागतो, तिथे थोडा वेळ जातो. तर तशा प्रकारे आपल्याला ते बॅलन्स आउट करायला लागेल. जेव्हा एखादी मल्टिपल चॉईस क्वेश्चन एक्झाम असते, तेव्हा तुम्हाला उत्तरांमधून देखील थोडंसं लॉजिकली विचार करून तुम्ही काय उत्तर असू शकत नाही म्हणजे निगेशन पद्धत वापरून कॅन्सल आउट करून जे सगळ्यात जास्त अप्रोप्रिएट वाटतं ते उत्तर निवडू शकता. या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये, त्याच्यामुळे त्याची देखील काळजी करायची आपल्याला गरज नाहीये. मात्र जास्तीत जास्त आपण स्कोर कसं करू शकतो याच्यावर आपला फोकस नक्कीच असला पाहिजे. तर युनिट 1 आहे टीचिंग ॲप्टिट्यूड. याच्यामध्ये टीचिंग मधल्या वेगवेगळ्या बेसिक कॉन्सेप्ट ज्या आहेत किंवा एज्युकेशन मधल्या काही बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत, टीचिंग मेथडॉलॉजीज आहेत किंवा इव्हॅल्युएशन सिस्टीम आहेत, यासारख्या बेसिक कॉन्सेप्ट्सच्या अराउंड हे प्रश्न विचारले जातात. फॉर एक्झाम्पल वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीजच्या डेफिनेशन्स इथे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर या PDF मध्ये आपण हे जे काही कॉम्पोनंट्स इथे बघू शकतोय, त्याच्यानुसार मी इथे काही पॉइंटर्स काढलेले आहेत, ज्याचा तुम्ही नक्कीच अभ्यास डिटेलमध्ये अजून थोडा करायला पाहिजे. म्हणजे टीचिंगचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत. फॉर एक्झाम्पल असे प्रश्न विचारले जाऊ शकतात की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग. तर तुम्हाला 3 ऑप्शन्स कुठले त्यातले बरोबर आहेत आणि एक कुठला बरोबर नाहीये किंवा बरोबर आहे हे ओळखणं गरजेचं आहे. जर तुम्ही व्यवस्थित कामली सगळी उत्तरं व्यवस्थित वाचली किंवा ऑप्शन्स व्यवस्थित वाचले, तर तुम्हाला सिंपल लॉजिकल वेने सुद्धा तुम्हाला ती उत्तरं शोधता येऊ शकतात. तर हे सगळे जे पॉइंटर्स मी इथे डिटेलमध्ये दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये कॉन्सेप्ट ऑफ टीचिंग आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग कोणत्या आहेत, लेवल्स ऑफ टीचिंग कोणकोणत्या आहेत, त्याच्यानंतर बेसिक रिक्वायरमेंट्स ऑफ टीचिंग ह्या कोणत्या आहेत. सो जे सिलेबसमध्ये पॉइंटर्स आहेत त्यातले काही इम्पॉर्टंट पॉइंट्स इथे मी मेन्शन केलेले आहेत. हे सगळे तुम्हाला नक्कीच वाचायला हवे, कारण याच्याशीच निगडीत बरेचसे प्रश्न एक्झाममध्ये असतात आणि प्रत्येक युनिटवर आपल्याला 5 क्वेश्चन्स तर येणारच आहेत. तर टीचिंग ॲप्टिट्यूड आणि रिसर्च ॲप्टिट्यूड हे 2 युनिट्स तर तुम्हाला तुम्ही जर थोडाफार रीडिंग चांगल्या पद्धतीने केलं, बेसिक कॉन्सेप्ट समजून घेतल्या किंवा डेफिनेशन समजून घेतल्या, तर तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त मार्क्स या 2 युनिट्समध्ये मिळवता येतील आणि हे खूप कमी वेळामध्ये हे क्वेश्चन्स आपण सोडवू शकतो. तर हे काही पॉइंटर्स आहेत ते तुम्ही नंतर PDF मधून नक्कीच वाचा. त्याच्या बियॉन्ड जाऊन सुद्धा याच्याशी रिलेटेड अजून काही पॉइंट्स असतात, ते देखील तुम्हाला वाचण्याची गरज आहे. ओके. सो युनिट नंबर 2 आहे रिसर्च ॲप्टिट्यूड. याच्यामध्ये रिसर्च म्हणजे काय पासून रिसर्चचे वेगवेगळे टाइप्स कुठले आहेत, मेथड्स ऑफ रिसर्च कोणत्या आहेत, रिसर्च मधल्या वेगवेगळ्या स्टेप्स कोणत्या आहेत, आपण थिसिस कसा लिहितो किंवा थिसिस लिहिण्याचे फॉर्मॅट्स कोणते आहेत जे भारतात वापरले जातात, किंवा ICT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आपण कशी वापरतो, याच्यामध्ये रिसर्च एथिक्स कोणते आहेत, असे वेगवेगळे कॉम्पोनंट्सवर आपल्याला याच्यावरून प्रश्न येऊ शकतात. तर या PDF मध्ये आपण त्याच्यातील काही महत्त्वाचे पॉइंटर्स ॲड्रेस केलेले आहेत आणि याच्या बियॉन्ड तुम्हाला अजून थोडा अभ्यास करायला लागेल. टाइप्स ऑफ रिसर्चमध्ये काही इंग्लिश टर्मिनॉलॉजीज आहेत ज्या तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. त्या माहीत नसतील तर नक्कीच त्याच्यावर अजून थोडंसं वाचन तुम्ही करायला पाहिजे. क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजे काय, क्वांटिटेटिव्ह रिसर्च काय असतो, एम्पिरिकल एव्हिडन्स फॉर एक्झाम्पल इथे आपण बघतोय तो काय असतो. त्याच्यानंतर इथे आपल्याला काही ठराविक पॉइंटर्स दिलेले आहेत, पॉझिटिव्हिझम, पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक अप्रोच किंवा मेथड्स ऑफ रिसर्च कोणकोणत्या असतात. हा एक खूप महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे. तर हे सर्व पॉइंट्स तुम्ही नक्कीच या PDF मधून वाचू शकता आणि याच्या बियॉन्ड तुम्ही थोडाफार अभ्यास केला पाहिजे. आता आपण ऑलरेडी PhD रिसर्चर्स आहोत, तर आपल्याला स्टेप्स ऑफ रिसर्च माहीत असल्या पाहिजेत किंवा त्याचे बेसिक डेफिनेशन्स माहीत असले पाहिजेत. हायपोथिसिस म्हणजे काय असतं किंवा रिसर्च डिझाईन काय असतं, लिटरेचर रिव्ह्यू का इम्पॉर्टंट असतो. तर हे सगळे जे बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत याचं रिव्हिजन नक्कीच तुम्ही करायला हवं, कारण याच्या लाईन्सवरच हे प्रश्न असणार आहेत. त्यानंतर तिसरं युनिट आहे कॉम्प्रिहेन्शन, ज्याच्यामध्ये आपल्याला एक पॅसेज दिलेला असतो, मोस्टली इंग्लिश मधला पॅसेज असतो आणि त्याच्या खाली आपल्याला 5 क्वेश्चन विचारलेले असतात
आणि त्याची उत्तरं आपल्याला त्या पॅसेजमधून सोडवायची असतात. तर खूप लोकांना हे कदाचित अवघडही जातं इंग्लिशशी फारसा संपर्क नसेल तर त्यांच्यासाठी 2-3 काही गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात, की पहिल्यांदा आधी मी जी पद्धत वापरते ती मी तुम्हाला सजेस्ट करेन, की पटकन आधी क्वेश्चन्स वाचून घ्यायचे. त्याच्यामधले जे कीवर्ड्स आहेत, की नक्की आपल्याला पॅसेजमधलं काय शोधायचं आहे. तर ते कीवर्ड्स हायलाइट करून घ्यायचे आधी क्वेश्चन्स वाचून आणि जेव्हा तुम्ही पॅसेज वाचताय, तेव्हा तुम्हाला ते रिफ्लेक्ट होईल, की अरे ह्या प्रश्नामध्ये तर हे विचारलंय आणि हे इथे आहे. सो पॅसेज वाचता वाचता सुद्धा जे कीवर्ड्स आपल्याला तिथे दिसतायत तिथे पटपट हायलाइट करून घ्यायचं, अंडरलाईन करून घ्यायचं. म्हणजे तुमचा याच्यामध्ये वेळ वाचतो आणि तुम्हाला पटकन जो पॉइंट विचारलेला आहे तो पॉइंट त्या पॅसेजमधून शोधता येतो. याने बराच वेळ वाचतो आणि बॅक अँड फोर्थ थोडंफार करावंच लागतं. पण आधी पॅसेज वाचला मग एक एक क्वेश्चन वाचून मी परत पॅसेज वाचते असं नको व्हायला. तर याच्यामध्ये थोडा वेळ देखील वाचवायचा आहे आपल्याला. आणि ह्या काही स्टेप्स आहेत इथे ज्या मी मेन्शन केलेल्या आहेत त्या वापरून तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने हे कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट सोडवू शकता. आणि यातले मार्क्स तर फॉर शुअर आपण व्यवस्थित प्रकारे जर पॅसेज सोडवला तर आपल्याला नक्कीच मिळतात. तर हे जे काही पॉइंट्स इथे मी स्क्रीनवर मेन्शन केलेत ते नक्की वाचा आणि त्याच्यानुसार कॉम्प्रिहेन्शनचा अभ्यास चांगला करा. थोडीशी प्रॅक्टिस करता आली तर अजूनच चांगला होईल. 4th युनिट आहे कम्युनिकेशन. याच्यामध्ये बेसिक्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेशनचं मिनिंग काय असतं, टाईप कोणकोणते आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, व्हर्बल नॉन व्हर्बल कम्युनिकेशन काय असतं, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कसं केलं जाऊ शकतं किंवा बॅरियर्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन काय आहेत, मास मीडिया म्हणजे काय आणि त्याचा रिलेव्हन्स काय असतो समाजामध्ये, यासारखे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. तर मी इथे काही पॉइंटर्स दिलेले आहेत. टाइप्स ऑफ कम्युनिकेशन मधले डिटेल्स आपल्याला माहित पाहिजे, कोणत्या कम्युनिकेशन मध्ये नक्की काय असतं. त्याच्यानंतर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन साठीचे कोणकोणत्या गोष्टी आहेत आणि हे जे काही पॉइंटर्स इथे मी स्क्रीनवर मेन्शन केलेले आहेत त्याचा तुम्ही अजून थोडासा इलॅबोरेट अभ्यास केला तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने हे प्रश्न सोडवू शकता. याच्यामध्ये खूप टेक्निकल डिटेल्स विचारले नाही जात, पण खूप बेसिक म्हणजे डेफिनेशन्स असतात वेगवेगळ्या गोष्टींच्या किंवा हे याच्यापैकी विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट समथिंग अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात. त्याच्यामुळे तुम्हाला बाकीचे पॉइंट्स माहीत असतील तरच तुम्ही व्हॉट इज नॉट हे उत्तर देऊ शकता. ठीक आहे. सो 5th युनिट आहे मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड. त्याच्यानंतरचं आहे लॉजिकल रिझनिंग आणि डेटा इंटरप्रिटेशन. सो हे जे 3 युनिट्स आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला याचा अभ्यास करावा लागतो. तर याची लेवल एक ठराविक मॉडरेट लेवलचे प्रश्न असतात. खूप पण अगदी कॅटच्या एक्झामिनेशन इतके डिफिकल्ट नसतात. बेसिक लेवलचे काही क्वेश्चन्स असतात, काही मॉडरेट असतात आणि काही क्वेश्चन्स डिफिकल्ट असू शकतात. तर ह्या तिन्ही युनिट्समधून आपल्याला प्रत्येकी 5-5 क्वेश्चन्स येणार आहेत. सो त्याचा तिघांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि ही गोष्ट अशी आहे की याला थोडी प्रॅक्टिस डेफिनेटली लागते. ओव्हरनाईट आपण फार काही याच्यामध्ये करू शकत नाही. पण हे जे ॲप्टिट्यूडचे आहेत, फॉर एक्झाम्पल नंबर सिरीज असेल, लेटर सिरीज असेल, रिलेशनशिप्स ओळखायचे असतात, ह्यासारखे क्वेश्चन्स आपण थोडं लॉजिकने सोडवू शकतो. मात्र जे मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन असतात, टाइम अँड डिस्टन्सचे क्वेश्चन्स असतील, रेशिओचे असतील, त्याच्यासाठी काही फॉर्म्युलाज आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे किंवा ते सॉल्व्ह कसे करायचे याचे टेक्निक्स माहीत असणं गरजेचं आहे. सेम इज द केस विथ लॉजिकल रिझनिंग. यातले काही क्वेश्चन्स प्रॅक्टिसने आपण सोडवू शकतो. डेटा इंटरप्रिटेशन मध्ये सुद्धा काही कॅटेगरीज ह्या आपण लॉजिकने सोडवू शकतो आणि काहीला थोडीशी प्रॅक्टिसची गरज असते. तर ह्या तिन्ही युनिटसाठी मी इथे काही रिसोर्सेस मेन्शन केलेले आहेत. यातला सगळ्यात सोपा आणि चांगला उपाय इंडिया बिक्स नावाची एक वेबसाईट आहे किंवा त्यांचीच एक ॲप सुद्धा आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ह्या सर्व कॅटेगरीज ज्या वर मेन्शन केल्यात त्याच्यावरचे क्वेश्चन्स असतात, प्लस ते सॉल्व्ह कसे करायचे ते पण दिलेलं असतं. सो तुम्ही काही क्वेश्चन्स बघून घ्या की टाइम अँड डिस्टन्सचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे आहेत, कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे. अशी थोडीशी प्रॅक्टिस जर तुम्ही ह्या तिन्ही युनिट्सची आता असलेल्या वेळामध्ये एक 2-3 तास देऊन जरी केली तरी तुम्हाला त्याचा एक्झाममध्ये नक्कीच फायदा होईल. तर हे काही इथे मी रिसोर्सेस मेन्शन केलेले आहेत. इंडिया बिक्स एक आहे, त्याच्यानंतर एक्झाम्स बुक सवाल आणि खूप सारे अजून ऑप्शन्स तुम्हाला मिळतील. तर ह्या तिन्ही वेबसाईट्सवर जाऊन तुम्ही एक्सप्लोर करू शकता आणि वेगवेगळे क्वेश्चन्स बघा. त्याचबरोबर सेटचे देखील प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स ऑनलाईन अवेलेबल आहेत, पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत. तर ते क्वेश्चन्स कोणत्या फॉर्मॅटमध्ये येतात ते देखील बघून घ्या. त्याचा देखील तुम्हाला इथे फायदा होईल किंवा एखाद्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपरमधले क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करायला घेऊ शकता.
त्याने तुमची प्रॅक्टिस देखील होईल. इथे एक PDF आहे ज्याच्यामध्ये मॅथमॅटिकल फॉर्म्युलाज आहेत. सो या लिंकवर तुम्ही जर या फाईलमधून क्लिक केलं तर तुम्हाला त्या वेबसाईट्स ओपन करता येईल आणि तिथून तुम्ही तुम्हाला हवी असलेली माहिती घेऊ शकता. पुढचं युनिट आहे ICT म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये ICT शी रिलेटेड खूप सगळ्या बेसिक कॉन्सेप्ट्स विचारले जातात किंवा जे ॲब्रिवेशन्स आहेत, फॉर एक्झाम्पल WWW म्हणजे काय किंवा HTML म्हणजे काय. सो ह्या सगळ्या ज्या बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत त्या आपल्याला माहीत असणं इथे एक्सपेक्टेड आहे. त्याच्यानंतर डिजिटल इनिशिएटिव्ज आहेत, फॉर एक्झाम्पल स्वयं सारखं पोर्टल आहे किंवा शोधगंगासारखे पोर्टल्स आहेत हायर एज्युकेशनमध्ये वापरले जाणारे. तर ते नक्की काय आहेत, त्यांचे फंक्शन्स काय आहेत, यासारख्या काही गोष्टी आपल्याला इथे माहीत असणं एक्सपेक्टेड आहे. सो इथे काही मी पॉइंटर्स दिलेले आहेत किंवा ॲब्रिवेशन्सचे फुल फॉर्म्स आहेत. तर ते तुम्ही नक्की वाचून घ्या. याच्या बियॉन्ड सुद्धा अजून काही असतील तर त्याचा अभ्यास नक्कीच करा. हे जे पॉइंट्स आहेत ते फक्त तुम्हाला गाईड करण्यासाठी आहेत की अशा प्रकारचे पॉइंट्स येऊ शकतात आणि त्याचा तुम्ही अजून अभ्यास करायला हवा. ठीक आहे. सो याच्यावर देखील आपल्याला 5 क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहेत. 9वा जो टॉपिक आहे तो आहे पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. याच्यामध्ये खूप वेगवेगळे पॉइंटर्स इथे मेन्शन केलेले आहेत, पण बेसिकली करंट अफेअर्स किंवा करंट इव्हेंट्सच्या अनुषंगाने जे काही चाललेलं आहे त्याच्याशी रिलेटेड हे प्रश्न असतात. खूप काही डिफिकल्ट लेवलचे असतील असं नाही, पण एन्व्हायरमेंटशी रिलेटेड सध्या काय चालू आहे, एखादी कॉन्फरन्स कुठे झालेली आहे का, नवीन एखादा काही नियम किंवा प्रोजेक्ट काही झालेला आहे का एन्व्हायरमेंट रिलेटेड, किंवा ओव्हरऑल सोसायटीशी रिलेटेड जे काही बेसिक गोष्टी असतात त्या इथे विचारल्या जातात. सो थोडाफार करंट अफेअर्सचं जर अवेअरनेस असेल तुम्हाला तर ह्यातले प्रश्न तुम्हाला नक्कीच सोडवता येऊ शकतील. याच्यासाठी खूप एक्सटेन्सिव्ह अभ्यास आता आपण कमी वेळात नाही करू शकत, पण जर तुम्ही पुढच्या वर्षीच्या अनुषंगाने हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला अभ्यास करायला अजून देखील वेळ आहे. सो हे पॉइंटर्स आहेत ज्याच्यावर तुम्ही जरी बेसिक माहिती वाचली फक्त गुगल करून तरी तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यानंतर लास्ट युनिट आहे 10वं युनिट हायर एज्युकेशन सिस्टीम्स. याच्यात सुद्धा आपल्याला 5 प्रश्न सोडवायला लागणार आहेत, ज्याच्यामध्ये भारतातली हायर एज्युकेशन सिस्टीम कशी आहे, वेगवेगळ्या हायरार्कीज काय आहेत, कोणत्या कोणत्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स आहेत सेंट्रल लेवलला, स्टेट लेवलला, त्यांचं फंक्शनिंग कसं चालतं, ह्या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. सो UGC म्हणजे काय, UGCचे फंक्शन्स काय असतात, किंवा AICTE ह्यासारख्या संस्था कशा काम करतात, NAC काय असतं, आपलं ओपन एज्युकेशन, रेग्युलर एज्युकेशन. सो ह्यासारख्या बेसिक ज्या गोष्टी आहेत हायर एज्युकेशनमधल्या त्या या सेक्शनमध्ये कव्हर केल्या जातात आणि त्याच्यावर प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर या काही महत्त्वाच्या इन्स्टिट्यूशन्स आहेत. ह्याचे फुल फॉर्म्स देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल NCERT हे आपल्याला खूप जणांना माहीत असतं, पण त्याचा नक्की फुल फॉर्म काय आहे हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर इथे काही मी ॲब्रिव्हेशन्स आणि त्यांचे फुल फॉर्म्स दिलेले आहेत, ते तुम्ही नक्की वाचा. याच्या बियॉन्ड देखील खूप अजून गोष्टी आहेत ज्या वाचण्याची गरज आहे. हे फक्त गाईडलाईन्स आहेत की अशा लाईन्सवर तुम्हाला थोडा अभ्यास करायला लागेल आणि त्याचा फायदा तुम्हाला एक्झाममध्ये होईल. तर हे असे 10 युनिट्स आहेत जे आपल्याला एक्झाममध्ये येणार आहेत आणि या प्रत्येक युनिटवर आपल्याला 5 क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहेत. तर त्याच्यानुसार आपल्याला ह्या एक्झामची तयारी करायला लागणार आहे. आता अगदीच खूप कमी वेळ आहे, मात्र हे जे काही गायडिंग पॉईंट्स आहेत त्याची तुम्ही थोडीशी रिव्हिजन केली, थोडेसे बेसिक्स ब्रशअप केले किंवा थोडे फॉर्म्युलाज बघून घेतले तर त्याचा उपयोग तुम्हाला एक्झाममध्ये करता येईल आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे एक्झाम देता येईल. जरी 50च क्वेश्चन्स असतील तरी आपल्याला टाइम मॅनेजमेंटचं स्किल इथे खूप जास्त चांगल्या पद्धतीने वापरायला लागणार आहे आणि जास्तीत जास्त आपल्याला क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहेत. खूपच अगदी एकाच सेक्शनला खूप वेळ दिला आणि बाकीचं सोडवायला वेळ कमी पडला असं होऊ देऊ नका. तर टाइम मॅनेजमेंट नीट करून जे क्वेश्चन्स तुम्हाला आधी सोपे वाटतात ते पटकन सोडवून घ्या आणि जो डिफिकल्ट पार्ट आहे तो शेवटी ठेवा, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त पेपर कव्हर करता येईल. आणि त्याचबरोबर जे येस, सो ही अगेन एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, कारण सीट्स लिमिटेड आहेत फेलोशिपसाठीच्या. तर आपण जे काही सर्वांनी फॉर्म्स भरलेले आहेत त्याच्यातून देखील अजून एक प्रकारची कॉम्पिटिशन होऊन आपल्याला पुढे जाऊन त्या सीट्स आपल्याला तिथेपर्यंत पोहोचायचं आहे. त्याच्यामुळे ऑफकोर्स कॉम्पिटिशन असली तरी तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने जरी ह्या वेळेचा वापर करून चांगल्या प्रकारे एक्झाम दिली तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आणि तुम्हा सर्वांना PhD
च्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि ही फेलोशिपची एक्झाम तुम्हाला सगळ्यांना चांगल्या पद्धतीने सोडवता यावी यासाठीचा माझा एक छोटा प्रयत्न होता आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशी माझी अपेक्षा आहे. आणि तुमचा काही फीडबॅक असेल तर तो नक्कीच ड्रॉप करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या या चॅनलवर मी वेगवेगळ्या शैक्षणिक विषयांवरचे व्हिडिओज घेऊन येत असते, तर असे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा. थँक्यू.